नमस्कार. चला आज ऐकूया एक खूप जुनी आणि एकदम मजेशीर गोष्ट. गोष्टीचं नाव आहे बुडबुड घागरी. हो, ही गोष्ट आहे 3 जिगरी दोस्तांची. कोण कोण आहेत माहितीये? एक मांजर, एक माकड आणि एक उंदीर. मग सुरू करायची का गोष्ट? एका घनदाट जंगलात ना 3 मित्र राहायचे. एक माकड दादा, एक उंदीर मामा आणि आपली मनी माऊ. त्यांची मैत्री इतकी घट्ट होती की सगळं काही एकत्रच. खेळणे एकत्र, बागडणं एकत्र आणि जेवणसुद्धा एकत्रच. मग एके दिवशी खेळून खेळून दमल्यावर त्यांनी ठरवलं की आज जेवणात काहीतरी स्पेशल बनवायचं. आणि काय ठरलं असेल बरं? त्यांनी ठरवलं की मस्त गोड गरमागरम खीर बनवायची. मग काय, सगळे कामाला लागले. माकडदादाने झाडावरून टुणकण उडी मारली आणि पटकन रवा आणला. मनीमाऊने दबक्या पावलाने जाऊन दूध आणलं आणि आपला छोटा उंदीर मामा पळत पळत जाऊन साखर घेऊन आला. झाली की नाही सगळी तयारी? आता सगळं साहित्य जमलं होतं. तिघांनी मिळून चूल पेटवली, पातेलं ठेवलं आणि एक खीर शिजायला लागली. आणि त्या खिरीचा जो काही गोड सुगंध सुटला होता ना, आहाहा. पण याच सुगंधामुळे पुढे एक मोठी गडबड होणार होती. खीर तर तयार झाली, पण होती भलतीच गरम. मग ठरलं की नदीवर जाऊन एक डुबकी मारून येऊया, तोपर्यंत खीर पण थंड होईल. पण आपली मनी माऊ ती म्हणाली, अरे माझी ना तब्येत जरा बरी नाहीये, मी इथेच थांबते, तुम्ही दोघं जाऊन या हा. माकड आणि उंदीर तर गेले नदीवर. इकडे मनीमाऊ एकटीच. आणि तो खिरीचा वास तिला काही शांत बसू देईना. तिच्या मनात आलं, फक्त एकच चमचा खाऊन बघते, कोणाला काय कळणार आहे. तिने हळूच पातेल्यावरचं झाकण उचललं, एक चमचा खीर तोंडात टाकली आणि वाव, काय मस्त झाली आहे खीर. पण मग एका चमच्यावर ती थांबलीच नाही. एक चमचा, मग दुसरा, मग तिसरा, असं करता करता तिने पातेलं रिकामं होईपर्यंत सगळीच्या सगळी खीर संपवून टाकली आणि वरून एक मोठा ढेकर दिला. थोड्या वेळाने माकडदादा आणि उंदीर मामा मस्त डुंबून ताजेतवाने होऊन परत आले. पोटात कावळे उडत होते, पण खिरीचं पातेलं बघताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पातेलं एकदम रिकामं. माकडदादाने रागानेच विचारलं, मनी, खीर कुठे आहे? मनी माऊने असं काही नाटक केलं जणू तिला काहीच माहीत नाही. आळसा देत म्हणाली, अरे मला काय माहीत, मी तर गाढ झोपले होते. पण आपला उंदीर मामा हुशार होता. त्याचं लक्ष गेलं मनी माऊच्या पोटाकडे. ते पोट असं टम्म फुगलं होतं. उंदीर मामाच्या लगेच लक्षात आलं की चोर दुसरा तिसरा कोणी नाही तर आपली मैत्रीणच आहे. मग उंदीर मामाने माकडाच्या कानात जाऊन काहीतरी कुजबुजला आणि ते ऐकताच माकडदादा म्हणाला, बरोबर, चला आपण नदीवर जाऊ, तिथेच कळेल खरा चोर कोण आहे. मग तिघेही निघाले नदीकडे. माकडदादाने जाताना एक मोठी गोल घागर पण उचलली होती. आता याच घागरीमुळे सगळं सत्य समोर येणार होतं. नदीवर पोचल्यावर माकडाने ती घागर पाण्यात उलटी ठेवली आणि सगळ्यांना नियम समजावून सांगितला. ऐका, तो म्हणाला, आपण सगळे एक एक करून या घागरीवर बसू आणि गाणं म्हणू. आणि लक्षात ठेवा, ज्याने खीर खाल्ली असेल ना, त्याची घागर पाण्यात बुडून जाईल. सगळ्यात आधी माकडदादा बसला घागरीवर आणि त्याने गाणं सुरू केलं, हुप 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 करीवरचे डोंगर, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. पण घागर बुडाली नाही. मग आला उंदीर मामा. तो बसला आणि म्हणाला, ची 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 करीवरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुडग घागरी. त्याची ही घागर मस्त तरंगत होती. आता पाळी होती मनी माऊची. तिचं तर धाबच दणाणलं होतं. ती भीतीने थरथर कापत होती. नाही, मी नाही बसणार, असं म्हणत होती. पण माकड आणि उंदराने तिला जबरदस्तीने घागरीवर बसवलं. आणि मग ती भीतीने कांपऱ्या आवाजात म्हणू लागली, म्याव म्याव करीवरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुडग घागरी. आणि तिचे शब्द पूर्ण होतात की नाही, तोच घागरीत पाणी भरायला लागलं आणि ती बुडबुड बुडबुड करत खाली जायला लागली. मनी माऊ तर घाबरलीच. ती जीवाच्या आकांताने ओरडू लागली, वाचवा वाचवा मला, हो हो मीच खीर खाल्ली, मीच चोर आहे, प्लीज मला वाचवा, मी बुडून जाईन. अखेर मनी माऊने आपलं खोटं बोलणं आणि चोरी कबूल केली. आता तिचे मित्र काय करतील? तिला पाण्यातच सोडून देतील का? नाही, माकड आणि उंदराने तिला पटकन पाण्यातून बाहेर ओढलं. मनी माऊने रडत रडत दोघांची माफी मागितली. आणि तिचे मित्रही मोठ्या मनाचे होते, त्यांनी तिला माफ केलं. मग काय, तिघांनी मिळून
परत एकदा मस्त गरमागरम खीर बनवली आणि यावेळेस मात्र सगळ्यांनी मिळून वाटून खाल्ली. तर या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? पहिली गोष्ट, मैत्रीमध्ये कधी खोटं नाही बोलायचं. दुसरी, चोरी करणं ही खूप वाईट गोष्ट आहे. आणि तिसरी, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडून चूक झालीच तर ती मान्य करून माफी मागायला हवी. आता सांगा बरं, मनी माऊने तिची चूक कबूल केल्यावर आणि मित्राने तिला माफ केल्यावर ते तिघे परत आधीसारखेच आनंदाने राहिले असतील की नाही? नक्कीच.